हाय सगळ्यांना. बघू शकता राडा काढलाय. सगळं पुसून दुसून घेतलंय. पत्र ही सगळं झाडून झुडून घेतलंय. आणि इकडे आता लाईट बी गेली. तुम्हाला दाखवलं असतं. इकडलं पण स्वच्छ केलंय. तसंच आता बघू शकताय तुम्ही बाहेरचा राडा. तर आई जेवायला लागली. भांडी ही घासून. हो का राडा बघितला का? हो का? हा का राडा. एवढी कपडे आहे ती धुयाला धुयची. ती एक पिटी गच्च भरली. ही अजून पुसून दुसून ठेवायचं. फॅन मिक्सर ही सगळं. ही लईच कपडे आहेत. चिंध्या बी आहेत. याच्या खाली चिंध्या आहेत त्या. आणि लेफ्ट विशिक आहे ती. विशिक लेफ्ट आहे ती. तर बघू शकताय तुम्ही आता. तर याच्यात मी तुम्हाला दाखवते. साड्याच आहेत त्या सगळ्या. आईच्या आहेत त्या, माझ्या नाही त्या. आईच्या म्हणलं तर माझ्या बी असते त्या. हे का बघू शकताय तुम्ही. ही दीक्षाचा घागरा ही साड्याने गच्च भरलंय. गच्च भरलंय. एवढ्या धुईच्या साड्या आहेत त्या. लाईट आली मी तुम्हाला दाखवते. हा का बघू शकता तुम्ही. तेवढी पिटी गच्च. या पोत्यात खालच्या पोत्यात आहे 2 बॅगी भरल्यात. आणि ही सगळा राडा काढलाय. घर पुसून दुसून घेतली. शानच नाही गवलं बरं का. ह्याला राहिलाय पोतारा द्यायचा. आतमध्ये देवाऱ्याला पोतारा दिला. चला मी तुम्हाला दाखवते. बघू शकताय. हो का भांडी घासून ठेवली ती निमी अर्धी बाहेर वाळते ती. आणि पाणी मारून घेतले बरं का. मान्य पुसून घेतले. त्या भितडांवर थोडं पाणी मारलंय. जास्त नाही कारण सिमेंट गळतंय. आणि इकडं पण मारलंय. बघू शकताय तुम्ही. इकडं तर काय ओलच होतं आधीच. पण इकडं मारलं. आणि पोतारा घेतलाय देवाऱ्याला. बघू शकताय तुम्ही. पोतारा घेतलाय देवाऱ्याला. देव बांधून ठेवले. तर आता ही भांडी तर झाली. आणि मेन घर झाली. पावसा पाण्याचं कसं आहे माहिती आहे का. म्हणलं चला म्हणलं आधी घर स्वच्छ करावा म्हणलं. आणि भांडी घासून घ्यावा म्हणलं. पाणी आणि आमच्या इकडं पाणी सोडलं नाही. त्या टायमाला पाणी सोडते ती. काल पाणी सोडलं होतं. काल का परवा दिवशी पाणी सोडलं होतं. त्यावेळेस महाळ पण झालं होतं. पण म्हणलं एवढ्या लवकर कसं काय भास्कर म्हणलं एकदा खावावं म्हणलं. म्हणून चिकन आणलं होतं. मग चिकन खाल्लं काल. नाही परवा दिवशी चिकन खाल्लं. तुम्हाला म्हणलं होतं की तेव्हाच मी आणलं होतं अर्धा किलो चिकन. तर एवढी भांडी झाली ती घासून. देवाऱ्याला पोतारा दिलाय. देव बांधून आहेत. आता देवांना सगळं गोमतार दह्या दुधानी असं धुवा लागणार आहे. आणि खालचं सारवून राहिलं. ही का पोतारा बी दिलाय मी. आणि बघू शकताय घुशीची बिळं. आणि तुम्हाला इथं बी दाखवते मी. हो का इथं पेटी असते. पेटी याच्यावर. तर याच्या खाली पण घेतली बुजवून. आणि हो का इथं पण घेतलंय बुजवून. आणि तिथं बी घेतलंय बुजवून. आणि परत हो का इथं बी पाडायला लागलंय बळ. म्हणजे आता इथं जे पाडत जे होतं ती परत इथं बी पाडायला लागले. आणि तसंच गॅस बी आपला इथं पोतरून घेतलंय. गॅस धुवून वगैरे सिलेंडर पुसून तुसून सगळं आपलं झालेलं आहे ओके मध्ये. आता पाण्यावर डिपेंड आहे. पाणी कधी सुटतंय त्याच्यावर आहे. आता कसं आहे माहिती काय. बानूला चारला आताच. बानूचा टायमिंग झालता. तर मला एक तुम्हाला सांगायचं होतं. वर्षातनं 2दा आम्हाला दसरा काढावा लागतो. एक याच्यामध्ये आमच्या देवाचं चैतामध्ये. आणि एक याच्यामध्ये घाटामध्ये. 2दा धुणं सारवण चिंदी ना चिंदी आम्हाला धुवावं लागते. तर आम्ही जर वर्षाच करतो असं काय नाही. तर आंघोळ केल्यापासून बाहेर भांडी नेली. आईनं सगळी भांडी घासली. तोपर्यंत मी पत्र ही झाडून झुडून भिताडं ही असं किरसुनीनी ही सगळं करून आपलं भांडी लावली. जेवढी वाळली होती तेवढी भांडी लावली. अजून आई तर सकाळ आम्ही जेवलोच नाही. आई मला म्हणली ये जेवाय. म्हणलं थांब म्हणलं मला एक खेळाव बनवते तू जेव म्हणलं. तर आई जेवायला लागली. अजून भांडी आहे ती भरपूरच अशी. बघू शकता निमी अर्धीच आहे ती भांडी. आणि अजून पसारा आता म्हणजे मी सगळं बाहेर काढलं. फक्त टीव्ही मी बाहेर काढली नाही. जाग्यालाच पुसली टीव्ही. आणि हे पण जाग्यालाच पुसलं. याच्यातलं ही काय सगळं ही करून टाकलं. म्हणजे जे घाणे आहे ते सगळं पुसून दुसून सगळं ठेवलंय. हे काय बघू शकताय तुम्ही.
सगळं पुसून दुसून ठेवलेलं आहे. तर कसं आहे माहिती आहे का, दसरा ही काढावाच लागतो. आपल्या घरातलं बी निर्मळ धर्मळ होतं आणि ही तर सगळेच काढते ती. मला पण माहिती आहे सगळ्याच्याच घरात घट पण बसतो. असं काय नाही की आता तुम्ही म्हणसान बाई जगाच्या आखरीत काय तुझ्याच घरात घट बसायला लागलाय काय असं म्हणसान तुम्ही. तसं काय नाही. तर कसं आहे माहिती आहे का, ही 2 दिवस इतकं जीवाला आल्याने होतं, म्हणजे एकाएकीच काम पडतं ना, इतकं जीवाला आल्याने होतं ना की प्रमाणाच्या बाहेर. तर मला काय वाटत नाही, फक्त बाणूचा थोडासा हाल होत्यात, म्हणजे जेवायला जरा कामाच्या राड्यात ती विसरून जातं. पण नाही, तिला चारलं तोपर्यंत म्हणलं ब्रेक घे आहे, जेवण कर. मी तोवर बाणूला चारते. बाणूला चारलं म्हणलं चल एक ब्लॉग बनवा, थोडंसं खावा. आणि आता संध्याकाळी जर पाणी सुटलं तर मी हेड्याव तर बनवणारच होते लेफ्ट ही धुतानी. पण जर संध्याकाळनं सुटलं तर नाही बनवू शकत मी. का माहिती का, संध्याकाळनं पाणी रातभर निघून जातं, म्हणजे सकाळ सकाळ आपल्याला धुणं वाळू घालायला सोपं जात आहे. म्हणून म्हणलं नकोच म्हणलं बनवायला. जर सकाळनं बाय चान्स जर सकाळनं सुटलं पाणी तरच मग हेडव मला बनवता येईल, आणि जर संध्याकाळनं सुटलं तर नाही बनवता येणार. कारण मी रात्रीत धुणार होती, परत म्हणलं आधी भांडी काढू दे, धुणं धुतलं की घरात डायरेक्ट आणावं लागतं या. आणि जर घर स्वच्छ नसेल आणि जर निर्मळ नसेल तर धुतलेली कपडे कसे आपण घरात आणू शकतो, बरोबर आहे की नाही. म्हणून म्हणलं आधी घर स्वच्छ करू, आणि उद्या सारवूनच राहिलंय, फक्त पोतारा वगैरे सगळीकडे दिलाय मी झाडून झुडून. भांडी ही आता फक्त पोतारा ही खालनं सारवून घ्यायचं आणि मग झालं घर ओके. म्हणजे जसं धुईन तसं आपण घरात आणू शकतो, तर वरती चिंध्या बाहेरच ठेवायचं. आणि राहायला प्रश्न हातरायचा तर आपण घरात हातरू शकतोय आणि इथं आणि परत नेऊ शकतोय बाहेर, बरोबर आहे की नाही. तर आता आजपासून बासकाळ नाही, आणि तसं बी जास्त आमच्यात नसतंय. म्हणजे मी जास्त काय आणत नाही, आठवड्यातनं एकदा, मंगळवारी नाही तर रविवारी एकदा आणायचं. नाही तर बासकाळ हे आमच्यात नसतंच, म्हणून त्यामुळं काय जास्त वाटत नाही. पण वल्लाला लागतं सुकाट बोंबील हे असं सारखं, आणि ते पण सगळं करून दिलेलं आहे घरामध्ये. काहीच आता बासकाळ वगैरे नाही. आता आजपासून 9 दिवस ही घटाचं उपासाचा दिवस असणार आहे सगळ्यांना, आणि सगळ्यांच्याच इथं, असं काय नाही की माझ्याच इथं. तर चला, हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जर काही चुकत असेल तर तसं पण मला सांगा. कसं आहे माहिती आहे का, आपलं भोळं भक्त आहे बघा, जसं आहे तसं मी टाकत असते. माझं सुख दुःख मी सगळं सांगते, आणि माझ्या घरातलं ब्लॉग असल्यामुळं मी घरातलंच ब्लॉग दाखवते. तर कसं वाटलं सांगा, आणि भांडी ही कशी लावल्यात तशी पण सांगा मला. छान लावल्यात का नाही लावले. आता जसं मला आवडले तशी मी लावल्यात, आणि बघू शकताय तुम्ही, बघू शकताय तुम्ही. तर चला, बाय.